गुड मॉर्निंग. मी तुम्हाला सेल्फ ॲक्सेप्टन्सबद्दल बोलणार आहे. सोनल नावाची मुलगी आहे आणि ती UPSCची एक्झामची तयारी करत आहे आणि ती फर्स्ट अटेम्प्टमध्येच तिची मेन एक्झाम क्लिअर करते. आणि जेव्हा ती तिची मेन एक्झाम क्लिअर करते तेव्हा तिला उत्सुकता लागलेली असते. ती तिची ती प्रिलिमिनरी एक्झाम ती फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करते आणि तिला उत्सुकता लागलेली असते की तिची मेन एक्झाम जी आहे त्याचा रिझल्टचा ती वाट पाहत असते आणि ती एक्सायटेड पण असते त्याच्यासाठी की ती क्लिअर करेन, कारण तिचं वर्क कन्सिस्टन्सी, त्यामुळे तिला विश्वास असतो की ती एक्झाम, तिचं एज्युकेशन स्किल, ॲटिट्यूड, तिचे हॅबिट्स, त्याच्यावर तिचा ट्रस्ट असल्यामुळे तिला वाटतं की तिची जे मेन एक्झाम आहे ती पण क्लिअर करून टाकेल. पण जेव्हा तिचा रिझल्ट हळूहळू येतो तेव्हा तिची जी मेन एक्झाम आहे ती 6 मार्क्स तिला कमी मिळतात. त्याच्यामुळे ती त्या मेन एक्झाममध्ये फेल होते. तर ती निराश होऊन जाते. तर असे काही तुम्हाला मी वे सांगणार आहे की ज्याच्यामुळं जर तुम्हाला जरी फेल्युअर आलं तरी तुम्ही असे काही मार्ग हे करा, धरा की ज्याच्यामुळं तुम्ही राईट रूटवर पकडू शकता आणि तुम्हाला निश्चितच त्या पुढं जाऊन यश मिळेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, अशी सवय ठेवा तुम्ही पहिले तर तुमच्या काय तुमच्या स्ट्रेंथ आहे ते स्वतः ओळखून घ्या. त्याच्यानंतर त्याची एक लिस्ट बनवा. त्याची लिस्ट बनवल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता ते पण लिहून ठेवा. तुमच्या व्हॅल्यूज काय, तुमचा ॲटिट्यूड काय, हॅबिट्स काय आहे. आणि प्रत्येकजण हा युनिक असतो, त्याच्याकडे काही ना काही स्किल असतं. त्यामुळं तुम्ही काय करा, प्रत्येकाकडून काही ना काही घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा फायदा करून निश्चितच तुम्ही पुढं वाटचाल करू शकता. परत तुम्ही काय करा, जेव्हा तुम्हाला तुम्ही फोकस करताय पण तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स येत असतील, त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचा काही ॲटिट्यूड, तुमच्या हॅबिट्स, परत बाकीचे लोक काय सांगतात, कसे करतात, हे थोडं ऑब्झर्व करायला शिका. स्वतःला टाईम द्यायला शिका इन शॉर्ट. नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पहिल्यांदा तुम्ही एक तुमचा स्मार्ट गोल सेट करा आणि त्याच्यावर फोकस करा. आणि काय करा परत, आणि जर तुमच्या डोक्यामध्ये जर काही निगेटिव्ह विचार येत असतील तर तुम्ही त्याच्यावर वर्क करा आणि त्याला तुम्ही कसं पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करू शकतात हे तुम्ही पहा. अजून मला तुम्हाला असं सांगायचं आहे, तुमचं जे यश आहे त्याच्यासाठी तुमची झोप पण खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही पुरेशी अशी झोप घ्या, हेल्दी डाएट घ्या. तुमच्या सायकॉलॉजिकल हेल्थसाठी तुम्ही काय करा, थोडं एक्सरसाइज वगैरे करा, एक प्रॉपर डाएट फॉलो करा. आणि परत जर तुमच्या डोक्यामध्ये जर निगेटिव्ह इमोशन्स वगैरे येत असेल तर तुम्ही तुमचे जे विश्वासातले लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही थोडं शेअर करायला सुरुवात करा. तर तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल तुमच्या हेल्थमध्ये पण, आणि तुमच्या सवयी, तुमची स्ट्रेंथ पण तुम्हाला वाढलेली दिसेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल. आणि परत तुम्ही लोकांना विचारत चला की मी माझ्यामधलं अजून काय गोष्टी चेंज केल्या पाहिजेत. ह्यांना पण तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि परत तुम्हाला तुम्ही अशा गोष्टी आठवायला सुरुवात करा की जिथं तुम्ही चुकले होते पण तुम्ही त्या लोकांना माफ केलं त्यावेळेस. असे काही सिच्युएशन असतील आणि जिथं तुम्ही चुकले होते आणि तुम्ही ते डोक्यात अजून पण धरलेले आहे, तुम्ही त्यांना अजून पण माफ केलं नाही किंवा स्वतःला पण तुम्ही त्या गोष्टीपासून माफ केलेलं नाही.
असं एखादी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलेलीच असते. तर तुम्ही तशी सिच्युएशन आठवून तुम्ही काय करा, तशी सिच्युएशन राईट डाऊन करा. आणि परत एक सांगायचं आहे, तुमचं जर मनामध्ये काही म्हणजे निगेटिव्ह बिलीफ्स असतील किंवा तुमच्याबद्दल लोक काही पाठीमागं बोलत असतील, तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला शिका. आणि परत त्याला आणखीन कसं म्हणजे चेंज करू शकतो पॉझिटिव्हमध्ये, हे पण तुम्ही मिरर चेक म्हणून तुम्ही चेक करू शकता स्वतःला. थँक्यू. तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला. थँक्यू.